MPSCच्या आणि सरळ सेवा भरतीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:9 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 1:3 आहे. महिन्याच्या शेवटी ए हा 2,027 रुपयाची बचत करतो आणि बी हा 3,900 रुपयाची बचत करतो. तर बीचा पगार किती? आपल्याला या सूत्राचा उपयोग करावाच लागेल. पगार वजा खर्च बरोबर बचत. ए आणि बी असं आपण मांडलं दोघं. त्यांनी दिलेल्याचे ए आणि बी पगारांचं गुणोत्तर 5:9 आहे, म्हणजेच 5ची एक्सपट 5x, 9ची एक्सपट 9x. खर्च 1:3 आहे. आपण 1ची वायपट 1y आणि 3ची वायपट 3y मानली तर 1y 3y हे खर्चांचं गुणोत्तर. पगाराचं 5x 9x, परंतु पगार वजा खर्च बरोबर बचत, म्हणून 5x वजा 1y बरोबर 27 रुपयाची बचत आणि 9x वजा 3y बरोबर 3900 रुपये. दोन एकसामायिक समीकरणं सोडण्यासाठी वायला घालण्यासाठी वायचे सगुण सारखे करून घेण्यासाठी समीकरण 1ला 3 न गुणला 3 5 15x वजा 3 1 3y 27 81. 5x वजा 3y बरोबर 8100. दुसरं समीकरण तसं ठेवलं. 9x वजा 3y बरोबर 3900. समीकरण 1 मधून 2 वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलावं लागतंय, म्हणून वजाचं अधिक, हे अधिकचं वजा, अधिकचं वजा. 8100 मधून 3,900 गेले 4,200, वजा 3y अधिक 3y गेले 15y मधून 9y गेले. या ठिकाणी 6x बरोबर 4,200, दोन्ही बाजूला 6 न बघून 6 7 42 आणि 2 0 x बरोबर 700. आणि बीचा पगार विचारलेला आहे. बीचा पगार 9x होत आहे. या ठिकाणी 9x बीचा पगार आहे, म्हणून 9 गुणिले 700xची किंमत आहे 9 7 63, 6,300 रुपये हा बीचा पगार आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण अचूक पर्याय निवडलेला आहे. धन्यवाद.